त्यानंतर तरुण मुलांसाठी आपण एज्युकेशन हब या संदर्भात आपल्याला नव्याने विचार करावा लागेल. एज्युकेशन हब म्हणजे निवळ संस्थांनीच का एज्युकेशन द्यायचं आपल्या मुलांना, संस्थांचाच काय रोल आला याच्यात, आपली पण जबाबदारी ना शिर्डी नगर परिषदेची. तर त्या पद्धतीनं आपण कसं करता येईल मुलांसाठी, तरुण पिढीसाठी, आणि जी जॉब वेकन्सी जी आपल्याला क्रिएट करायची नव्याने, त्या संदर्भात आपण ठोस पाऊल उचलणार आहे. मी पुन्हा एकदा श्री साईबाबांच्या चरणी माझे आभार मानतो. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन व माझ्या मतदार राजाच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा मी आभार मानतो. माझ्या 7 नंबर प्रभागातील सर्व मतदार बंधू भगिनींचे व युवा मतदारांचे, व त्याचबरोबर शिर्डी शहरात अनेक नेत्यांनी, अनेक सहकार्यांनी मला खूप म्हणजे पाठिंबा दिला, खूप माझ्या बरोबर उभे राहिले, अहोरात्र त्यांनी कष्ट केले, त्यांचेही मी खूप आभार मानेल. त्यानंतर माझं बॅक ऑफिस, त्याचेही मी खूप आभार मानेल, माझे मित्रपरिवाराचे आभार मानेल, आणि त्याचबरोबर माझं कुटुंब जे माझ्या बरोबर राहिलं त्यांचेही मी खूप आभार मानेल. धन्यवाद. ओम साईराम.